संयुक्त अरब अमिराती, बहारीन या देशांशी इस्रायलचे करार घडवून आणले ही अमेरिकी राष्ट्राध्यक्षांची राजकीय खेळी, ती ऐतिहासिक मानण्याचे काहीही कारण नाही. स्वतःवर फारच प्रेम जडले की अतिरंजित आभास सुद्धा खरे वाटू लागतात. शांततेशी तिचा काहीही संबंध नाही. अहो ऐकलत का? झाला शांतता भंग. बोला. तुम्ही भाईंना निमंत्रण दिलेत ना, नीट लिहून. म्हणजे काय? अगं स्वतः त्यांच्या हातात मी आमंत्रण देऊन आलोय. निळ्या पाकिटावर लिहिलं होतं मी, उद्या संध्याकाळी 4 वाजता आमच्या घरी चहा पानाला याल का. म्हटलं अवश्य यावे आणि येताना सुनीताबाईंना सुद्धा सोबत घेऊन येणे. वा वा, हे अगदी छान झालं. हा, मग काय तर. मी सांगणारच होते तुम्हाला, त्यांना म्हणावं येताना सुनीताबाईंना पण नक्की घेऊन या. मी म्हटलं एवढे प्रथितयश लेखक आमच्या समोर राहतात, त्याचा सार्थ अभिमान वाटतो आम्हाला. हो मग असं म्हणालो मी त्यांना. त्यावर ते काय म्हणाले माहितीये का? काय म्हणाले? ते म्हणाले आम्ही अवश्य येऊ. वा वा, हे अगदी उत्तम झालं. मी तर यावेळी त्यांना माझ्या कविता ऐकून दाखवणार आहे. तुम्हाला काय वाटतं? अगं मलाही अगदी असंच वाटतं. उलट मी तर म्हणतो फक्त कविता म्हणू नकोस, एखादं गाणं सुद्धा म्हणून टाक त्यांच्या समोर. हो हो. काय? आणि संध्याकाळच्या वेळेला येणार आहेत ते, उगीच पृच्छा करू नका कोणता राग म्हणायचा ते. म्हणजे? अगं म्हणजे संध्याकाळच्या वेळेस येणार आहेत ते, तर मुलतानीच म्हणून दाखव, भीमपलास वगैरे म्हणू नकोस. अगं ते एवढे मोठे साहित्यिक, मोठ्या मोठ्या कलाकारात त्यांची उठ बस, मग वेळेनुसार त्यांना राग ऐकायची सवय नसेल का? हो ना. आणि आपल्या कपाटातला तबला डग्गा, स्वच्छ तंबोरा, अगदी उजळ पितळी हातोडी आणि सगळ्यात आना लिहून ठेवलेली वही बघितली ना की कसं अगदी धन्य वाटेल नाही बाईंना. अगदी अगदी. आपली ही कलेची साधना पाहून त्यांना अगदी कौतुक वाटेल. हो, तुला काय वाटतं? अगदी, मलाही अगदी तसंच वाटतं. मी काय म्हणते, आपण यादी करून ठेवूया का हो सगळ्याची? उत्तम, अगदी उत्तम कल्पना आहे मालतीबाई. वाह, क्या बात है. हा, असं भाई म्हणतील हे सगळं पाहून. अहो मी काय म्हणते. काय म्हणतेस? चहा थंड होतोय. अच्छा, हा हा, हे म्हणतेस? अहो नाही नाही, हे नाही. मी काय म्हणत होते, मी भाईंसमोर काय काय म्हणू? काय काय म्हणू बघ. म्हणजे सगळ्यात आधी आरोह अवरोह म्हण, मग लक्षणगीत सादर कर. काय नंतर मग अस्थायी म्हण, अंतरा म्हण. आणि ते झालं की तुझ्या त्या ठेवणीतल्या ताना वहीत लिहून ठेवल्यास ना तू. हो हो हो. त्या म्हण. तू नेहमी म्हणतेस ना वहीत ताना लिहून ठेवल्या नीट की एकदम नीट म्हणता येतात नाही का? अहो मग नाहीतर काय. आपण सुद्धा संगीत साधना अगदी रागाच्या वेळेवर नित्यनेमाने करतो, हे भाईंना कळायला नको का? मग मी तर अगदी ताला सुरात म्हणणार आहे गाणं. ताला सुरात. बरं झालं. काय झालं? काही झालं नाही ग. मी तालावरनं आठवलं, मी हा तबला डग्गा काढून ठेवलेला आहे, तो मी एकदम लखलखीत स्वच्छ करून ठेवणार आहे. काय? आणि हा पावडरचा डबा, हा पफ. अहो म्हणजे हा पावडरचा डबा इथे बाजूलाच ठेवणार आहे, म्हणजे आयत्या वेळेला तुझा आवाज लागला की ताल धरताना माझ्या हाताला घाम आला म्हणून पळापळ व्हायला नको. उचलला पफ की लावली पावडर, उचलला पफ की लावली पावडर. माझी एवढी महागातली पावडर आतापासून वाया घालवताय, ठेवा ती. बरं मी काय म्हणत होते, मी सकाळी पांढरं पातळ नेसते की नाही ठिपके असलेलं, त्यावेळी सूट होतं म्हणून. मग आता भाई येतील ना त्यावेळेस गायन कला सादर करताना कोणतं नेसू? खरं सांगू का मालतीबाई? हो अगदी खरं सांगू. अहो सांगा ना. तुम्ही ना कुठल्याही पात्रात अगदी शोभूनच दिसता. खरं तर कोणताही पोशाख अगदी तुम्ही नक्षत्रासारख्या दिसता त्यात. चला तुमचं आपलं काहीतरी. मला आठवतं ना आपण दार्जिलिंगला गेलेलो तेव्हा तुम्ही मुमताज सारखा तो पंजाबी ड्रेस घातलेला, आठवला? काय दिसत होता तुम्ही, डिट्टो मुमताज. अहो राजेश खन्ना, पण आता वर्तमानात या. भाई यायचेत ना. मी तर माझ्या मनातले सगळे प्रश्न त्यांना विचारणार आहे यावेळी. हो हो, मस्त. अगं माझ्या मनातलं बोललीस अगदी. मी सुद्धा ना या बारक्या डायरी मध्ये माझे सगळे मनातले प्रश्न लिहून ठेवलेले आहेत. आय्या बघू बघू कोणते प्रश्न आहेत ते. मी सांगतो, वाचूनच दाखवतो. हा हा हा. बघ, पहिला प्रश्न असा. पाणी हवंय? नाही, आपला घसा. तर प्रश्न पहिला, भाई तुम्ही चिंतन कसं करता? वा,
छान प्रश्न आहे. मस्त आहे की नाही? हो. बघ आता दुसरा बघ. हा. दुसरा प्रश्न, सूर्योदय पाहिला की भाई तुम्हाला असं विशेष पुराण वगैरे चढतं का? वा, क्या बात आहे. काय छान प्रश्न काढले तर तुम्ही. हे प्रश्न ऐकूनच भाईना तुमच्या बुद्धिमत्तेची कल्पना येणार आहे. बरं मी काय म्हणतो, आपल्याकडे ना वेळ आता कमी आहे खूप, आपण झटपट तयारीला लागूया. तो आपला लग्नातला फोटो होता तो आहे का अजून, का फेकून दिलास? अहो काही काय बोलता, हा काय इथे ठेवलाय? आहे ना. मी काय म्हणतो, मी इथे खेळा ठोकतो आणि हा फोटो आपण मुद्दाम इथे लावूया आणि या फोटो खाली बसूनच आपण आपली संगीत साधनं भाईंसमोर सादर करू. वा वा वा, अगदी उत्तम कल्पना आहे. अगदी माझ्या मनातलं बोललात. म्हणजे कसं आहे, आपण संगीत सेवा त्यांना अर्पण केल्यासारखं सुद्धा होईल. बरोबर. आपल्या फोटोच्या साक्षीने. मी काय म्हणते, आपण सगळी तयारी परत एकदा बघून घेऊयात आणि काही राहिलं असेल ना तर नोंदी करून घेऊ. हो, नोंदी करूया. नोंदी करायच्या. मी काय म्हणतो, नोंदी करूया आपण नंतर. आपण चान्स घ्यायचा का ग? ईश्व, तुमचं आपलं काहीतरीच. अहो आता विषय काय चाललाय आणि तुम्ही काय बोलताय? अगं मी काय बोलतोय आणि तुला काय वाटतंय? अगं भाई पु ल देशपांडे स्वतः आपल्या घरी येणार आहेत. मग हा चान्स सोडा का म्हणतो मी. अहो कसला चान्स? मला ना कधी कधी काही कळतच नाही तुमचं काय बोलता ते. वेळीचेच ग तू. अगं आता ते येणार आहेत आपल्या घरी, मग आपण आपला अल्बम दाखवूया का ग त्यांना, असं म्हणत होतो. लग्नाचा अल्बम का दाखवायचं त्यांना? लग्नाचं नाही अगं, दरवर्षी फिरायला जातो ना आपण. म्हणजे मी फिरायला नेतो तुला. मी नाही म्हटलंय का कधी? तेव्हा तिथे फिरायला नेल्यानंतर आपण आपल्या चौघांचे छान असे फोटो काढून घेतो की नाही असे. हो मग त्या स्थळांच्या आठवणी असतात त्या, म्हणून काढतो आपण फोटो. मग ते अल्बम आपण भाईंना दाखवायचे असं म्हणत होतो. अगं म्हणजे भाई एवढा मोठा साहित्यिक माणूस कार्यक्रमांच्या निमित्ताने कुठे कुठे फिरतात. त्यांच्याकडे किती आठवणी असतील, मग आपल्या थोड्याशा आठवणी त्यांना दाखवूया असं म्हणत होतो ग मी. उत्तम कल्पना आहे. कसं सुचतं तुम्हाला असं सगळं? सुचतं म्हणजे काय, डोकं कसं आहे, अनुवंशिक आहे आमचं. मग दाखवूया काय? अहो अल्बम. हा अल्बम दाखवू ना. पण मी काय म्हणते, अल्बम मध्ये आपण नक्की दाखवायचं काय त्यांना? अल्बम मध्ये माझं कपाळ दाखवायचं. अहो काही काय बोलता हो तुम्ही? तू सुद्धा काहीही काय विचारतेस मला. अगं अल्बम मध्ये आपली रसिकता दाखवायची. तुला आठवतं तो तुझा गार्डन मधला काढलेला फोटो, त्याच्या खाली तुझ्या घाणेरड्या अक्षरामध्ये तू लिहून ठेवलायस आश्रम हरिणी. काय अक्षर आहे, कोंबडीचे पाय नुसते आणि तुमचे हत्तीचे पाय. असू देत, बरं ते जाऊ दे. तो कन्याकुमारीचा माझा फोटो असा. आता नाही जमणार हो, पोट सुटलंय. असू दे, त्याच्या खाली काय लिहिलंय? आठवणींच्या भावविश्वात दिसतो कसा मी, तेजपुंज विवेकानंद. तो फोटो दाखव. आणि त्याच्यानंतर आपला तो तिसरा फोटो आहे तो आपला मधु आणि मंजिरीचा. त्याच्या खाली सुवाच्य अक्षरात लिहिलेलं आहे गोंडस राजपुत्र आणि गोंडस राजकन्या. हो तर माझी बाळ अगदी गोंडसच होती. हो मग तेव्हा ते माझ्यासारखे दिसायचे, आता ते तुझ्यासारखे दिसतात. कळलं, पुढे बोला. बरं मी काय म्हणतो, आपण त्यांना दार्जिलिंग आणि काश्मीरचे फोटो सुद्धा दाखवूया ना. आणि तो गुलमर्ग आणि सोनमार्गला काढलेला फोटो काय झक्कास आहे तो. आठवला, झक्कास फोटो आठवला मला. त्याच्यात नाही का तू त्या घोड्यावर बसलीस आणि मग ते घोडच खाली बसलं. गप्प बसाव तुम्ही. घोडा कसला मरतुकडा होता तो. मी नुसती त्याच्यावर बसलं तर तो खालीच बसला. हो ना, आता घोड्यालाच दोष देणार तुम्ही. घोड्यावर कसं बसायचं ते माहिती पाहिजे मालतीबाई. नाचता येईना अंगण वाकडे अशी अवस्था आहे तुमची. तुम्ही आता काही बोलताय? मी बोलणार नाही तुमच्याशी. असं नको ना करू मालती, बोल ना माझ्याशी. अगं बसला तर बसला घोडा खाली, त्यात काय एवढं होतं असं कधी कधी. मी नव्हतो का दार्जिलिंगला घसरून पडलेलो खाली, आठवलं ना? कसं विसरेन मी ते. आणि नंतर त्या विचित्र पोशाखातल्या माणसांनी मला उठायला मदत केली होती. त्यांच्या बरोबर तुझा फोटो काढून ठेवलाय आपण, आठवण म्हणून. हो ना. म्हणजे ती माणसं नाही का जी गुंडांसारखी दिसत होती पण गुंड नव्हती. आणि नंतर तो अल्बम मी ऑफिसात दाखवायला नेला ना, मलाच लाज वाटत होती. लोक म्हणतील मालतीबाई आणि माधवरावांनी चोरून तस्करीचा धंदा सुरू केला की काय. हो, पण इतका विचित्र फोटो सुद्धा आपण आठवण म्हणून जपून ठेवलाय. हो अगं, कसं असतं ना मालती, आपले अल्बम म्हणजे आपल्या आठवणी आणि आपल्या मनाची प्रतिबिंब म्हणजे त्यातले फोटो.
हे सगळं पाहून भाई अगदी खुश होतील आणि मिठी मारतील मला. हो हो, हे मात्र अगदी खरं आहे हा. चला चला मग, आपल्याकडे वेळ कमी आहे, तयारीला लागूया आपण. एक काम कर, तू स्टुलावर चढ आणि कपाटावरचा अल्बम काढला. काही वाटतं का हो तुम्हाला? नाही. अहो, बाई माणसाला तुम्ही स्टुलावर चढायला सांगताय, काही लाज वाटते की नाही तुम्हाला? नाही, आता 20 वर्ष झाली ना लग्नाला, आता काही नाही वाटत. पुरे करा तुमचा वायरपणा. अल्बमची आयडिया कोणाची आहे? माझी. हा, मग तुम्ही उठायचं आणि स्टुलावर चढायचं. मला बाकीची कामं पडली आहेत. अगं मी स्टुलावर चढेन ग, पण मला ना भीती वाटते खूप स्टुलावर चढायला, तर मग मागणं धरशील ना तू? हो, मी धरते. तुम्ही उठा आधी आणि चढा स्टुलावर. उठतो, मग उठायचं म्हणजे हात दे ना. तोही मीच द्यायचा. इतकी वर्ष सांभाळलंय, आताही सांभाळतीये. हो ना. बरं, मी हलका झालोय का जरा? हो तर एकदमच. बघ, आपला 20 वर्षाचा सहवास आणि ही सगळी आपली संगीत साधना, हे सगळं आज साक्षात भाई बघणार. हो, मला ना अगदी कृतकृत्य झाल्यासारखं वाटतंय, माहितीये? हो, मला सुद्धा. आपल्याला येत असलेल्या किंवा कळत असलेल्या गोष्टीत रस आणि उत्साह असतो हे मान्य आहे, पण यत्किंचितही कळत नसलेल्या गोष्टीत सुद्धा इतका अगम्य उत्साह असू शकतो हे मी प्रथम या जोडीला पाहिल्यावर शिकलो. गुळगुळीत वेळापत्रक आणि आयुष्य असलेली अशी माणसं सुद्धा काहीही विशेष न करता त्यांनीच रचलेल्या गुळगुळीत वेष्टनात अगदी सुखासमाधानाने राहतात. हा सुद्धा विधात्याच्या करणीचाच एक भाग असावा. कौसल्याचा